स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी। नागपूरमधला हिंसाचार पूर्वनियोजित, देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात दावा। पोलिसांना ट्रॉली भरून दगडविटा आढळल्याची माहिती, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा। नागपुरातल्या राड्यानंतर सर्वपक्ष नेत्यांचं एकमेकांकडे बोट। अबू आझमी यांनी पहिली सुरुवात केली, सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल, तर नितेश राणेसारख्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ठिणगी पडली, विरोधकांचा आरोप। पुढचे काही दिवस शांत रहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नितेश राणेंना दालनात बोलावून तंबी, तर आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांपैकी एक म्हणत नितेश राणेंनी केला इन्कार। चित्रपटानंतर लोकांच्या मनात औरंगजेबाबद्दल राग वाढला, देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात वक्तव्य, तर औरंगजेबाचं समर्थन म्हणजे देशद्रोह्यांचं समर्थन, एकनाथ शिंदेंचं मत। उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन मोदींची माफी मागून आले, एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेत मोठा दावा, फडणवीस महाजनांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता, केला आरोप। एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज झाल्यामुळे विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध, भाजपचे दादाराव खेचे, संजय केनेकर, संदीप जोशी, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीचे संजय खोडके विधान परिषदेवर। भारतीय वंशाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मर पृथ्वीच्या दिशेने झेपावले, 9 महिन्यांच्या अंतराळवासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग। मुलीच्या वाईट उद्देशानं पाठलाग केल्याप्रकरणी 50 वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल। मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 100% सवलत, कर भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। सैन्याचं वाहन 800 फूट दरीत, कोल्हापूरच्या जवानाला मृत्यूनं गाठलं, पार्थिव पाहताच कुटुंबाचा टाहो, 6 महिन्यांच्या बाळाचं पितृछत्र हरपलं। आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।